मॅडम, आय-टी इंडस्ट्रीमध्ये नॉन-आय-टी बॅकग्राऊंडमधून आय-टी स्विच करून मोठं पॅकेज मिळवणं खरं शक्य आहे का? ऑब्व्हियसली आहे. कारण की त्याच्यामध्ये फक्त स्किल सेट अपग्रेड करणं किंवा तो ॲक्सेप्टन्स महत्त्वाचा. जसं मी मगाशीच म्हटलं, की 21 डेज लागतात कुठलीही भाषा समजायला किंवा कुठली टेक्नॉलॉजी समजायला. तर ज्यावेळेस तुम्हाला ती समजते, ज्यावेळेस तुम्ही त्याचा यूज करता, ॲप्लिकेशन बनवता, तर त्यावेळेस तुम्हाला त्याचं बेटर अंडरस्टँडिंग होतं. आणि जर आपल्याला आज ह्या मोमेंटला माहिती आहे, की नाही मला चांगलं पॅकेज भेटणार आहे, तर म्हणजे जर आपण त्या दिशेने एफर्ट टाकले, तर ऑब्व्हियसली आपल्याला ती जर्नी पण फार इंटरेस्टिंग वाटते. त्यामुळं नॉन आय-टीमधले आता समजा सिव्हिल इंजिनिअर असेल, मेकॅनिकल असेल, तर अशा लोकांना सुद्धा माझ्याकडून तरी आय-टी जॉब आत्तापर्यंत खूप चांगले मिळालेत. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट आलं, डेटा सायन्स आलं, ह्या लेव्हलचे सुद्धा मिळालेत. फक्त कसं आहे, एक 4-6 महिने मन लावून अभ्यास केला पाहिजे. जर एखादी गोष्ट नाही समजत आहे, तर अजून 2 महिन्याचा वेळ देण्याची पण कॅपॅसिटी पाहिजे. नाहीतर लई कट टू कट जर करून ठेवलं, की 3 महिन्यातच सगळं काय, असं नाही होत. कारण प्रत्येकाची आयक्यू लेव्हल वेगवेगळी असते. सो नाही 3 महिन्यात झालं, तर मला 4 महिने देता यायला पाहिजे आणि 4 मध्ये नाही झालं, तर मला 6 महिने देता यायला पाहिजे. ही तयारी असणं गरजेचं आहे. पण फार अगदी आपण ड्युरेशन फार लिमिट करून ठेवलं, तर मग त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही. तुम्ही सत्ता मंच या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सरांचा आणि सरांचं काम जर तुम्हाला आवडलं असेल, तर तुम्ही ते नक्की शेअर करा.